हे किती महत्त्वाचं असतं म्हणजे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2025 लवकर सुरू होतोय आणि या वर्षाच्या सुरुवातीला ओपनिंग बॅट्समन आपण म्हणूया एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 1 जानेवारीला रिलीज होतोय आणि या सिनेमाची टीम आता माझ्याबरोबर बसली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. आभार, धन्यवाद. बरं, तर मी जसं म्हणाले ओपनिंग बॅट्समन आहात तुम्ही 2025ची आणि एक मस्त मूड आहे. ट्रेलर आला ना की अरे काय कमाल आहे, हीच एक पहिली फिलिंग होती. आणि ते जे गाणं आहे ते ना असं लूपवर सारखं सारखं ते येत आहे तोंडामध्ये, है ना. मनमीत सुरू झालं. सो 2024ला आपण सगळे निरोप देतोय आणि आता 25 सुरू होईलच. 1 तारखेलाच येत आहे तुम्ही. परे सर, तुम्ही गात होतात मगाशी, माईक मी तुमच्या हातात दिला तेव्हा. मला सांगा जरा या चित्रपटाच्या मूडला साजेसं एखादं जरा सुरुवात होऊन जाऊ देत. छान नाही, आता नाही, मी गायलो तर छान सुरुवात होणार नाही, म्हणून मी एवढंच म्हणतो की तू ओपनिंग बॅट्समनची तुलना दिलेली आहेस तर आमचा चित्रपटही गावस्कर सारखा स्कोर करू. वा, नो डाऊट इन दॅट सर, नो डाऊट. येस. आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाव कमाले. नाटकाबद्दल अनेकांना माहिती आहे, चित्रपटाच्या माध्यमातून नव्याने कळेल अनेकांना. प्रशांत सर, जेव्हा तुम्हाला विचारलं या चित्रपटाबद्दल, हिटलर, बरं फार गोड दिसतोय हा हिटलर सगळ्यात आधी, तर काय सगळ्यात पहिले विचार होता? नाही, जसा गोरा मद्रासी असू शकत नाही तसा क्यूट हिटलर असू शकत नाही अशा ह्याच्यात होतो मी विचारात. पण जेव्हा याने मला सांगितलं परेशने की आपल्याला असा हिटलर करायचं आहे, म्हटलं आर यू शुअर, असा कॉमेडी हिटलर चालेल का? तो म्हणा असाच पाहिजे आणि असाच तिरका पाहिजे. म्हटलं ठीक आहे. आणि मग मुळात मी चित्रपट फार कमी करतो, मी नाटकवाला आहे, त्यामुळे चित्रपटांचं फारसं लक्ष नसतं माझं त्याच्याकडे. पण मधुगंधा आणि हे दोघे ज्या पद्धतीने त्याने मला कॉर्नर केला, त्याने माझा दिग्दर्शकच पळवला. डायरेक्टर तो आहे ना, तिथे बसलाय तो माझा डायरेक्टर आहे. शिकायला गेलो एकचा, तर आमचं प्लॅनिंग सगळं झालं होतं आणि त्याने अचानक डायरेक्टरच पळवला. मग मी विचार केला मी घरी बसून काय करू, चला चित्रपट करूया. मग मी पण चित्रपट केला. असं ते इतकं सोपं साधं सरळ झालं. येस. ऋतिका, तुम्हारा दिग्दर्शक हमारे कब्जे में असं झालंय ते. मी तर खूप एक्सायटेड होते. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की एवढी सगळी स्टारकास्ट असणार आहे आणि ही फिल्म असणार आहे. मला फक्त हे माहिती होतं की परेश सरांची कोणती तरी फिल्म आहे. आणि मग रीडिंग नंतर कळलं की नाटकावरून हा सिनेमा होतो आहे, नव्याने होतो आहे. आणि प्रशांत सर आहेत, एवढे सगळे अमेझिंग ॲक्टर्स आहेत बरोबर. त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप मोठी संधी होती आणि मी खरंच खूप खूप एक्सायटेड होते. आणि मला सिनेमा मुळात खूप जास्त आवडला होता एक प्रेक्षक म्हणून. जेव्हा त्याचं रीडिंग आम्ही सगळ्यांनी ऐकलं, म्हणजे जेव्हा सर वाचत होते तेव्हा अगदी असं सगळं इमॅजिन होत होतं आणि खूप खूप हसायला येत होतं. आणि मग नंतर थोडंसं दडपण आलं, कारण रीडिंग संपल्यावर असं जाणवलं की अरे हे आपल्याला जाऊन शूट पण करायचं आहे. वाव. मनमीत, सगळ्यात पहिले तर विचारलं म्हणजे पहिले असं सांगण्यात आलं होतं की परेश मोकाशी सरांची एक फिल्म आहे ज्याच्यासाठी तुला एक टेस्ट द्यायची आहे. तर तेवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं खरं तर, की कुठली फिल्म आहे, काय आहे, स्क्रिप्ट वगैरे हे सगळं जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नव्हता. एवढंच कळलेलं माझ्यासाठी इनफ होतं. पण त्याच्यानंतर मग सरांनी फार युनिक पद्धतीने माझी ऑडिशन घेतली. त्यांनी मला सांगितलं होतं की एक बेसिक त्यांनी मला एक थोडंसं ब्रीफ दिलं की कॅरेक्टर पण काय आहे ते पण नाही सांगितलं, जस्ट त्या कॅरेक्टरच्या जवळपास जाणारं थोडंसं सांगितलं आणि सांगितलं तुझ्या मते तुला जे वाटतं तसं थोडंसं इम्प्रोवाईज कर आणि एक व्हिडिओ पाठव. तर तसा मी एक व्हिडिओ त्यांना पाठवला 3-3.5 मिनटाचा इम्प्रोवाईज करून. मग माझं थोडं पोट भरलं नव्हतं त्याच्यानी. मी अजून एक व्हिडिओ त्यांना पाठवला आणि अजून एक व्हिडिओ, असे 3 व्हिडिओ मी त्यांना ऑप्शनच नाही, मला करा असं म्हणून मी त्यांना फोर्स केलंय मला या फिल्ममध्ये घ्यायला. वाव. पण झालंय ते, आम्ही बघतोय ट्रेलर आणि उत्तम धमाल आहे ही सगळी. पण परेश सर, जसं मी मगाशी म्हणाले की नाटकाबद्दल अनेकांना माहिती आहे, अनेकांना नव्याने कळेल या चित्रपटाच्या माध्यमातून. तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण करूयात या नाटकावरनं चित्रपट? जेव्हा मला आमची सगळी ही नाटक मंडळी खूप आग्रह करायला लागली की आपण नाटक परत एकदा करूया. म्हणजे आता परत नाटक कोण करणार, 10 प्रमुख पात्र असलेलं नाटक कोण कसं करणार, ते सगळं व्यवस्थापन, ते फार अवघड प्रकरण आहे आजकालच्या काळामध्ये. त्या काळी ते झालं 2001 साली. आणि म्हणून मग मी म्हटलं की नाही नाटक करणं जरा अवघड आहे, चित्रपट करूया आपण.
असं म्हणून मी माझ्या संकटातून सुटका करून घेतली असं मला वाटलं. पण 15 दिवसानंतर ते फोन सुरू झाले. मग काय, झाली का स्क्रिप्ट तयार, झाली का स्क्रिप्ट तयार. म्हटलं म्हणजे आता लिहिणं आलं गंभीरपणे. पण त्यावेळेला इतर काही चित्रपट, नाचगं घुमा वगैरे चालू होते. पण यथावकाश हळूहळू मला सुचत गेलं आणि मी नाटकाचं चित्रपटात रूपांतर करण्यात म्हणजे यशस्वी झालो कागदावर. पण अर्थातच ते करताना नाटकातल्या अनेक गोष्टी बदलल्या. सुरुवात बदलली, मध्य बदलला आहे, शेवट बदलला आहे. अनेक पात्र आली, अनेक पात्र गेली. चित्रपट करण्याच्या दृष्टीने जे काही थोडेफार इतर तांत्रिक बदल करावे लागतात ते केले गेले त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने खूप बदल झालेलं. म्हणजे तुम्ही जर नाटक पाहिलेले लोक जर चित्रपट पाहतील तर त्यांना कळेल की अरे खूपच काहीतरी नवीनच पाहिलं आपण. इतके ते बदल झालेले आहेत. पण ॲक्च्युली सर हा बदल खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते असतं ना की नाटक प्रेक्षक एन्जॉय करतात 3 तास समोरासमोर, ती पोचपावतीसुद्धा असते. पण चित्रपट करणं हे अजिबात सोपं नाही आहे. जनरेशनच्या हिशोबाने किंवा टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने बदल करावे लागतात. त्यावेळेस मला सांगा, हा एक्सपिरियन्स लर्निंग होता, डिफिकल्ट होता, इझी होता, काय होता? हा, ती प्रत्येकाचं आपापलं एक हे असते, प्रक्रिया असते. तेव्हा त्यात काही अवघड नाही म्हटलं तर सगळंच अवघड आहे, म्हटलं तर सगळं सोपं आहे. पण चित्रपट म्हटल्यानंतर नाटकामध्ये आपण बऱ्याच वेळेला संवादांवर अवलंबून असतो, शाब्दिक विनोदांवर किंवा थोड्याफार इतर काही गोष्टींवर. पण चित्रपटात आता हे माध्यमच वेगळं आहे. त्याच्यामध्ये दृश्य भाषा आली, मग दृश्यात्मक विनोद वाढला पाहिजे. जो नाटकामध्ये शब्दातून येत होता तो आता दृश्यातूनही आला पाहिजे शब्दांबरोबरच. त्या दृष्टीने जी काही आखणी करायला लागली ती करावी लागली. अर्थात मी फार उदाहरणं नाही देऊ शकणार कारण आमची फिल्म फुटेल, ती डायरेक्ट 1 जानेवारीलाच फोडायची आहे. ॲब्सोल्युटली खरं. दृश्य भाषा हा शब्द मला इथे खूप आवडला आहे. पण आपण जे प्रशांतचा ट्रेलर बघितला, एक मस्त वाक्य की इथून पुढे सगळी पात्र मराठीत बोलतील. सेज इट ऑल परेश मोकाशी यांचा हा चित्रपट आहे. तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतोय? मी तुम्हाला तेच सांगतो की परेश बरोबर मुळात मला काम करायचं होतं. फर्स्ट कोलॅबोरेशन आहे ना तुमचं? आणि पहिल्यांदाच काम करतोय परेश बरोबर. आणि मुळात त्याची काम करण्याची पद्धत जी आहे ती बांधून ठेवायची नाही आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. कारण कॉमेडी कसं आहे, प्रत्येकाच्या डोक्यातून वेगवेगळे अँटेने असतात प्रत्येकाचे. त्यामुळे वेगवेगळे लहरी असतात आणि त्यानुसार त्याच्या पद्धतीने त्याच्या बुद्धीनुसार तो कॉमेडी तो फुलवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे बेसिक सीन त्याने दिला होता, म्हणजे आपल्याला हे असं असं करायचं आहे. मग मध्ये मध्ये तुम्हाला जे काही सुचेल ते तुम्ही सुचवत राहा, मला पाहिजे ते मी ठेवीन, नको असेल तर आपण काढून टाकू. त्यामुळे झालं काय की रिहर्सलच्या वेळी सगळेच कलाकार फुलले होते आणि ऑनसेट सगळे एकदम मित्र. आणि तू बघशील तर सगळे नाटकाचे आहेत. त्यामुळे जोपर्यंत नाटक मंडळीच आहे, त्यामुळे जोपर्यंत ॲक्शन म्हणत नव्हता तोपर्यंत आम्ही नाटकाचीच रिहर्सल करतो असं आम्हाला वाटत होतं. पण झालं काय, त्यामुळे रिहर्सलचा जो एक वेगळा तणाव वगैरे असतो तो काहीच नव्हता. त्यामुळे काम करताना एक वेगळी मजा होती. आपल्याला ॲडिशन करायला मिळाली ही एक वेगळी मजा होती. आपली ॲडिशन ही राहणार नाही याची एक वेगळी मजा होती. अशा सगळ्या मजा होत्या. सी फायनल कॉल इज डिरेक्टर्स कॉल. देणं काम आमचं आहे, घ्यायचं नाही घ्यायचं तो कॉल त्याचा आहे. त्यामुळे हे सगळं आम्हाला करायला मिळालं कलाकारांना. त्यामुळे जास्त हसत खेळत काम झालं. पण आता जे मी बघते पोस्टर ट्रेलर, ही जी मिशी आहे ती नाही आहे आणि त्याच्या जागी ही छोटी मिशी आहे. हो, ही मिशी होतं ना तो काढणं आपली मिशी. नाही, मी काय झालं होतं, सगळं फायनल झालं. आता हिटलर करायचं असं एकदा फायनल झाल्यानंतर मग आता त्याला पाहिजे ते करायला पाहिजे त्या भूमिकेसाठी. त्यामुळे मी पण जरा खुश झालो होतो. एक तर 30-32 वर्षांनी मी मिशी काढली, कारण मिशी काढण्याचा विषयच नव्हता ना काही. मिशी म्हणजे पहिलाच जो शॉट आहे तो मिशी कोरत बसलेला आहे तो, बरोबर की नाही. म्हणजे दाढी सुद्धा ठेवतो तेव्हा दाढी कोरायला लागते, किती वेळ जातो त्यात. त्यामुळे तो मिशी काढला म्हणजे विषय संपला. त्यामुळे मिशी पण काढली, त्याची गरज होती, रोलची गरज होती. बऱ्याच दिवसांनी मी पण स्वच्छ ओठ बघितले माझे आणि वरचा ओठ दिसतच नाही ना आपल्याला, वरचा ओठ दिसतच नाही आपल्याला. पण आता तो वरचा ओठ मी बऱ्याच दिवसांनी बघितला. आणि मग नाटकासाठी मग मी खोटी मिशी वापरली, काळी पेन्सिल वापरली आणि केस लाल करायला लागले, तेही केले. लाल नाही, सोनेरी ना, सोनेरी ब्लॉन्ड, हनी ब्लॉन्ड केस केले होते. त्यामुळे मला वेगवेगळं करायला मिळालं. एक पात्र छान करिअरमधलं एक वेगळं पात्र मला करायला मिळालं, ह्याचा डेफिनेटली आनंद आहे.
रितिका कसं आहे कॅरेक्टर, कशी आहे भूमिका? आत्ता खूप हे आहे म्हणजे कॉस्ट्युम वाईज खूप वेगळं वेगळं काय काय दिसतंय, काय आहे नेमकी धमाली? तिचे वेगवेगळे लुक्स आहेत फिल्ममध्ये सगळ्याच कॅरेक्टर्सचे. म्हणजे तुम्हाला हे पोस्टर बघून प्रश्न पडेल की हे अशा अवतारात काय, तर त्याच्यामागे अर्थात खूप इंटरेस्टिंग कारणं आहेत आणि सस्पेन्स आहे, त्यामुळे तो आत्ता रिव्हील नाही करू शकत. पण माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी आणि ती सतत जागृत होत असते. जागृत होत असते. ते म्हणजे काय हे पण तुम्हाला फिल्ममध्येच कळेल. पण ती अशी मुलगी आहे की तिला प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी तिचं म्हणणं असतं आणि ते तिला मांडायचंच असतं आणि तिची इच्छा असते की सगळ्यांनी माझं ऐकून घ्यायला पाहिजे, मग तिचं बरोबर असो नसो. आणि ती थोडीशी तिच्या आईवरती गेली आहे आणि काही प्रमाणात बाबांवरती सुद्धा. आणि माझे आई बाबा गीतांजली कुलकर्णी आणि वैभव मांगलेत, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ही फॅमिली किती अतरंगी असेल. सर थोडंसं भयानक वगैरे न म्हणता आपण एक असं अतरंगी म्हणूया. त्याला अपेक्षित भयंकर होतं, झालंय काय ते आता ते आता चित्रपटातच कळेल. पण अशी ती मुलगी आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप कुठेतरी वेडसर आहेत आणि सरांमध्ये जो एक वेडसरपणा आहे म्हणजे हा चित्रपट त्यांचाच आहे रितिका. म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांचा जो एक मॅडनेस आहे आणि जो जरा सोफिस्टिकेटेड ट्रेडमार्क ह्युमर आहे. सर आनंद जे सतत म्हणत नाही डायरेक्ट वेडसर म्हणता येत नाही ना, म्हणून सर म्हणतात हा मॅडनेस वगैरे असं म्हणणं. तर तो या सगळ्याच कॅरेक्टर्स मध्ये उतरलाय आणि तो या सिनेमात सुद्धा उतरलाय, त्याच्यामुळे एक भन्नाट मॅड कॉमेडी तयार झाली. ओके फुल स्टॉप. हे खूप 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 सगळे वेडे येते. हो काय आहे, डायरेक्टर पासून ते खालच्या ऍक्टर पर्यंत हे सगळे वेडे लोक आहेत. तिरके डोके आहेत, तिरक्या डोक्याचे आहेत. त्यामुळे ही उत्कृष्ट ॲब्सर्ड कॉमेडी आहे. येस. मनमित कॅरेक्टर्स काय आहे नेमकं? हो, पहिले तर ते रिव्हील न करण्याबद्दलचं सगळं कॉपी पेस्ट आहे. आणि बाकी बरोबर चुनके असे उचलले ना सर तुम्ही चित्रपटासाठी. वेल ट्रेन, त्यांना माहिती आहे कसं प्रमोशन आहे. आणि कॅरेक्टर म्हणशील तर नाव खूप जड आहे, जड नाव आहे. आणि काय बबन. ओ याचा अर्थ माहितीये का तुला बबनचा काय आहे? बबन नाही. बबनचा अर्थ आहे बबन. काहीच अर्थ नाहीये याला, निरर्थक नाव आहे. त्यामुळे जितकं ते निरर्थक त्याचं नाव आहे तितकीच निरर्थक त्याची कामगिरी आहे, तितकेच निरर्थक त्याचे विचार आहेत. पण त्याच्यासाठी ते निरर्थक नाही आहेत. त्याला असं वाटतं की तो खूप विचारवंत आहे, कॉन्फिडन्स. त्याला असं वाटतं की त्याच्याकडे सगळं आहे. पण काय आहे, त्याला खूप काही करायचं असतं पण तो ते करू शकत नाही. त्याला जे वाटतं ते तो बोलतो, जे नाही वाटतं तेही तो बोलतो. त्यामुळे अशा प्रकारची वेगळीच एक विनोद निर्मिती त्याच्याकडनं घडत असते प्रत्येक प्रसंगामध्ये. सो बेसिकली कुठल्याही प्रसंगात ह्याला तुम्ही सोडलात तर तो प्रसंग फार गमतीशीर होऊ शकतो. असं एक वेडसर मॅड पात्र हे आहे. कमाल सर. पण हे ही तुम्हाला वेडसर म्हटली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर शक्यतो अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही त्याला कशाला वाचा फोडताय त्या मुद्द्याला? पण तुमच्या दोघांचे मराठी शब्दकोश किंवा तुमचं मराठी सुधारलं असेल ना या चित्रपटाच्या आता ही पण मला मारायला लागली. नाही पण एक भर पडली असेल ना जरा, कारण केवढं किती सुंदर मराठी शब्द त्यांच्याकडनं आपण ऐकतो. हो डेफिनेटली. आणि तरी ती डेफिनेटली म्हणते ती गॉड. अर्थातच. अर्थातच. ओके सर. पण ही 10 मंडळी आहेत, या प्रत्येकाने एक वेगळं वेगळं काम केलेलं आहे. ही सगळी जण एकत्र आली आहेत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीच्या निमित्तानं. मला सांगा, इतके कलाकार जेव्हा सेटवर एकत्र असतात, इन्क्लुडिंग यू, काय वातावरण होतं या सेटवर किंवा काय धमाल होती? शूटिंग फन एकत्र होतं का शूटिंगच्या वेळेला शूटिंग होती का सांगायला लागायचं की या कॅरेक्टरमध्ये? नाही, हे सगळे एकत्र म्हणजे शूटिंगच्या दिवसापासून जी मला हुडहुडी भरलेली आहे ती अजून आहे बघ, म्हणून जॅकेट टोपी जवळच ठेवतोय. पण बाकी एकूण आमची मैत्री आणि ह्यांची विनोदबुद्धी पाहता ह्या भूमिकेमध्ये मी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकलो नसतो. सुदैवाने असं झालं की आम्ही जी पहिली यादी काढली की या भूमिकेसाठी हा, या भूमिकेसाठी ही, तर ती पहिली यादीच तुम्हाला इथे पाहायला मिळते.
मग ह्याला जमलं नाही तर मग आपण बी किंवा सीचा विचार करतो, तसं सुदैवाने झालेलं नाही. अगदी पहिली जी नावं आमच्या डोक्यात होती तीच आम्हाला ह्या भूमिकांसाठी लाभली. वाव, येस. प्रशांत सर, पण आजवर इतकी नाटकं झाली आहेत, नाटक झालंय आणि तुम्ही मगाशी म्हणाल की लिमिटेड चित्रपट केलेत, पण हिटलरच्या बाबतीमध्ये मला सांगा, हे एक कॅरेक्टर प्ले करताना मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये एक गोष्ट, ज्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं ते काय होतं? जाणीवपूर्वक लक्ष दिलं ते हेच होतं की कुठलाही विनोद सरळ असता कामा नये. त्यातली ॲब्सर्डिटी, त्यातला वेडसरपणा, मूर्खपणा, बावळटपणा हा सगळा बाहेर यायला पाहिजे. ओके. तर ती बरंच या चित्रपटाचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे, यातली जी कॉमेडी आहे ही कुठलीही ह्याच्यातला एकही भाग किंवा कुठलाही 1 मिनिटसुद्धा बिलो द बेल्ट नाही आहे. अच्छा. क्लीन कॉमेडी आपण म्हणतो, विच इज रिक्वायर्ड. त्यामुळे ही रिक्वायर्ड कॉमेडी, ही जी डिमांड असते कॉमेडीची, ती पूर्ण केलेली आहे चित्रपटाने. येस. रितिका, कुठल्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं? सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिलं, कारण सरांच्या बोलण्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं. आणि म्हणजे खरोखरच सरांनी, कारण जी स्क्रिप्ट लिहिली होती त्या स्क्रिप्टमध्येच सगळं होतं आणि त्यांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली. म्हणजे आमची जी नवीन पिढी आहे त्यांच्या एक्स्ट्रा रिहर्सल्स वगैरे सुद्धा घेतल्या आणि त्यांनी खूप छान समजून सांगितलं आणि अशा पद्धतीने समजून सांगितलं की ते कुठे अवघड वाटलं नाही किंवा असं वाटलं नाही की अरे ह्याचा अर्थ काय किंवा हे कसं करायचं. ते खूप सोप्या भाषेत आणि खूप छान त्यांनी समजून सांगितलं. त्याच्यामुळे मी फक्त आणि फक्त सरांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, बाकी कोणाच्याही बोलण्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. शिकली येस सर. काय बोलायचं आता मी हा सूर फॉलो करेन. मनवित, मला तर वाटतं की आम्ही तालमींमध्येच इतकं लक्ष दिलं आणि सगळ्या गोष्टी अशा केल्या. नाही सर, पूर्ण होते. नाही की लक्ष दिलं ह्यासाठीच की तिकडे लक्ष न देता आपोआप तोंडून वाक्य यावीत त्या पात्रांच्या कॅरेक्टरमध्ये राहून, अशी त्यासाठी आम्ही तालीम केलेली. पण हे खरंच आहे त्यासाठीच. पण लक्ष असं म्हणशील तर तो असा हुशार, त्याच्यासाठीच हुशार आहे ना तो. आणि तो हुशार दिसला नाही पाहिजे, तो गोड दिसला पाहिजे. बरं, मी असा एवढा मोठा आणि ह्याच्यात एकदम गोडवा आणि साधेपण सगळीकडे असं दिसणं, असं ते जरा साधणं थोडं कठीण असतं. त्यासाठी तालमी होत्या आणि त्या तालमींनी आम्ही तो साधण्याचा प्रयत्न केलाय. मॅडनेस आहे हा. म्हणजे मला सांगा, शूटिंगच्या दरम्यान संपूर्ण पडद्यामागे ऑन कॅमेरा बऱ्याच गोष्टी घडत असतात. आता हे इतके कॅरेक्टर्स आहेत म्हणजे तर काय विचारायलाच नको की सेटवर काय असेल. एक मुवमेंट सांगा मला या चित्रपटातली, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमधली ऑन स्क्रीन जी पर्सनल फेवरेट आहे. मग तो सीनही असू शकतो. मनमित, प्रशांत सरांबरोबरचा प्रत्येक शॉट माझा फेवरेट आहे. प्रतिका, आता कॉपी पेस्ट नाही, नो. पण आम्ही चित्रपट पाहिला नाही अजून, त्याच्यामुळे असं सांगता नाही येणार. शूटिंग दरम्यान सांग. अच्छा, शूटिंग दरम्यान मी म्हणेन जो क्लायमॅक्स आहे तो माझा फेवरेट पार्ट आहे. म्हणजे तिकडे आता मी सांगू नाही शकत, पण असे बेसिकली नाही, सगळे कॅरेक्टर्स एकत्र येतात एवढंच. ओके. प्रशांत सर, मला लक्षात राहिलेला आहे तो टेबला खालचा सीन. टेबला खालून आम्ही भांडतोय असा एक सीन आहे. हे हिटलर टेबला खालून जाऊन भांडेल असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणजे वेडसरपणा म्हणते ही म्हणाली ना, वेडसरपणा तो हाय. टेबला खाली जाऊन कसा काय भांडेल हिटलर? बरोबर की नाही? करेक्ट. रितिकाचा वेडसरपणा हा शब्द जो काही या इंटरव्ह्यूचा सूर लागलाय आणि साधारण त्याची दिशा माझ्याकडे आहे हे मला जाणवतं. मूर्ख, बावट, कसं मॅड आहे, नाही क्रेझी, सगळं ते ह्या दिशेने. हे काय स्वतःच्याशी बोला ना, मॅड आणि ते नाही आहे, ते इकडे आहे सगळं दिशा. हा, काय म्हणतो सर? पण ऑब्व्हियसली तुमचा चित्रपट आहे हा, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, आणि या 10 जणांची इतकी सुंदर साथ. या सगळ्यातनं पण एक फेवरेट मुवमेंट आहे या चित्रपटाबद्दलची, तर ती कोणती आहे? फिल्म पॅकअप. संपलं. ओके.
तशा आता दिग्दर्शकाला असं विचारणं म्हणजे आईला सगळ्यात आवडतं मूल कुठलं ग असं विचारण्यासारखं आहे. त्यामुळे फिल्म पॅकअप एवढंच मी म्हणू शकतो. ओके, तयार झाला म्हणजे चित्रपट. पूर्ण झाला चित्रपट, पूर्ण होणं नाही ते होणं हे किती महत्वाचं असतं. म्हणजे चित्रपट पूर्ण होणे हे निर्माता दिग्दर्शक म्हणून किती महत्वाचं असतं. चित्रपट पूर्ण होणं हे तर त्याची गंमत काही वेगळीच. आणि एवढं बोलून माझं भाषण संपवतो. तयार झालाय चित्रपट आणि 1 जानेवारी 2025ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या गप्पांवरनं मला कळलंय की जितकी मी हसतेय थिएटरमध्ये याच्या 10, 15, 20 पटीने मी अजून हसणार आहे. आउट अँड आउट कॉमेडी आहे. काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायला सांगाल? नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे, बुधवारी रिलीज होतोय हा चित्रपट. काय अपील कराल प्रेक्षकांना? निर्जंतुक रहा, बोंबिलवाडी पहा. निर्जंतुक राहा. निर्जंतुक नसाल तर बोंबिलवाडी पहा आणि निर्जंतुक व्हा. निर्जंतुक. तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात खूप खूप हसून करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासहित जवळच्या सिनेमागृहात जाऊन कंपोस्ट बोंबिलवाडी हा आमचा सिनेमा जरूर पहा. मनमित. 31 तारखेला जो काही धुमाकूळ तुम्ही घालणार आहात, मंगळवार आला 31 तारखेला. मग 31 तारीख आहे, त्याला वारबीर नसतो. 31 तारीख. त्यामुळे 31 तारखेला जो काही धुमाकूळ घालाल त्याच्यानंतर 1 तारखेला येऊन बोंबिलवाडी पहा. त्याच्यानंतर तुमची उतरेल आणि तुम्हाला सिनेमा चढेल. कमाल आहे आणि खूप उत्सुकता आहे आता 1 जानेवारीची. कारण या इंटरव्ह्यूमध्ये मी जितकी हसली आहे, आय नो ह्याच्या 100 पटीने जास्त प्रेक्षक थिएटरमध्ये हसणार आहे. थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना 1 जानेवारीसाठी आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. 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 थँक्यू.